मी रेग्युलर ज्यांच्याकडून फ्लेक्स घेते त्यांची तर दुकान बंद होती. मला उद्या अर्जंटली लागतो एक फ्लेक्स. त्यानंतर आले मी आता या शॉपमध्ये. इथून घ्यायचीत मला हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. उद्या आहे मला एक डेकोरेशन बोरनारचं कोथरूडमध्ये. त्यासाठी मला आज मटेरियल घ्यायला जायचं आहे. उद्या सकाळीच 9 वाजता तिथं पोहोचायचं आहे म्हटल्यावर मला उद्या डेकोरेशनचं मटेरियल घ्यायला नाही जमणार, तर आजच मला घ्यावं लागणार आहे. माझं सगळं आवरल्यानंतर मी निघाले आता शगुन चौकमध्ये. मला एक फ्लेक्स प्रिंट करायला टाकायचा आहे आणि मला काहीतरी डेकोरेशनसाठी आणखी वेगळं सामान घ्यायचं. मला जे उद्या डेकोरेशनची ऑर्डर आहे ती आहे बोरनांची आणि त्यांनी जे डेकोरेशनचा रेफरन्स पिक पाठवला आहे तो थोडासा वेगळा आहे. त्यामध्ये मला यूज करायचे काहीतरी डिफरंट गोष्टी. तर मला पाहिजे पूजाच्या शॉपमधून मी आता हे घ्यायला आलेले आहे. परडी घ्यायची आहे मला. आज जरा खूपच जास्त गर्दी होती. संक्रांत आलेली आहे आणि मी गाडी इथे पार्क केली आहे अशीच बेभरोशा. त्यानंतर मला शोधायची आता हे दुर्डी, जी तुम्ही काय म्हणता मला माहिती नाही, आम्ही तर दुर्डी म्हणतो. इथे पूजेचं मटेरियल भेटणार आहे. 3 मेन शॉप आहेत. तिथे त्यांच्याकडं काही व्हरायटी नव्हती जास्त. जी होती त्यापैकी मी 4 दुर्डी घेतलेली आहे आणि 4 छोटे दुर्डी घेतले. आता आले मी इथं डेकोरेशनचं वेगळं मटेरियल घ्यायला. बोरनान डेकोरेशनसाठी मला काही पतंग घ्यायचे आणि काही सेट असतात बोरनानचे ते घेणार आहे. मला या डेकोरेशनसाठी लागत होते झेंडूच्या माळा आणि झेंडूच्या माळा आता सीझन नाही आहे तर कोणी जास्त ठेवत नाही, पण या काकांकडे मला सापडलं. त्यांच्याकडून मी एक पॅकेट घेतलं. माझ्याकडे आहे तसं घरी, पण ते थोडेसे मळालेले आहे म्हणून मला नवीन यूज करायचे होते म्हणून मी त्यांच्याकडून आता डेकोरेशनचं मटेरियल तर सगळं घेतलंय. फक्त राहिले केळीचे पानं प्लास्टिकमध्ये जर मला मिळाले आर्टिफिशियल तर ते घ्यायचे. आणि आता मी आले इथं फ्लेक्स प्रिंट करायला. मला फ्लेक्स प्रिंट करायचं आहे आणि जे माझे रेग्युलरवाले आहेत ते म्हणाले की माझ्याकडनं नाही होणार, तुम्हाला दुसरीकडून कुठून तरी घ्यावं लागणार आहे. तर मी हेवन्स पार्टी शॉपवाल्यांकडून यांचा रेफरन्स घेतला आणि ॲड्रेस शोधत आली. त्यांनी मला सांगितलं की साई चौकामध्ये इंडिया मोबाईल म्हणून आहे शॉप, त्यांच्या मागेच त्यांची शॉप आहे. तर हे इथं मिळाली मला त्यांची शॉप. आता यांच्याकडून फर्स्ट टाइम आपण प्रिंट करून घेणार आहे तर ते रेट कसे लावतील माहिती. मी ज्यांच्याकडून दरवेळेस प्रिंट करून घेते मी त्यांची चॅट दाखवली आणि ते काय रेट्स लावतात ते दाखवलं. मग त्यांनी ॲग्री केलं आणि मला त्याच रेटमध्ये ते प्रिंट करून देणार आहे. पण ते म्हणाले की तुम्हाला वेळ लागेल प्रिंट करायला, तर तुम्हाला 7:30 वाजेपर्यंत थांबावं लागणार. तोपर्यंत आता 2.5 तास मी काय करणार, तर मी इथं आता केळीचे पानं आर्टिफिशियलमध्ये मला पाहिजे होते. त्यासाठी मी बघितलं, शोधाशोध केली पण मला काही सापडले नाही. त्यानंतर मी हेवन्स पार्टी शॉपमध्ये बराच वेळ थांबले. त्यानंतर आता 7:30 वाजलेत आणि मी जाणार आहे आता फ्लेक्स घ्यायला फायनली. 5:30 वाजता मला त्यांनी सांगितलं की तुम्ही 7:30 वाजेपर्यंत थांबावं लागेल, तेव्हा तुम्हाला मिळेल फ्लेक्स. आणि मी घरी जाऊन परत येणं हे मला परवडणार नव्हतं, त्यामुळं मी इथेच पिंपरीमध्ये वेट केलं हेवन्स पार्टी शॉपमध्ये थांबून आणि हे मिळालं मला फायनली फ्लेक्स. उद्या सकाळीच मला 9 वाजता पोहोचायचं आहे, त्यामुळे मी आत्तापासूनच सगळी तयारी करून घेतलेली आहे आणि पेट्रोल पण आत्ताच भरून घेते कारण सकाळी खूप जास्त गर्दी असते पेट्रोल पंपवरती. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते. बाय.